त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितलं, परंतु त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं अबू इस्माईलनी आणि फायरिंग केलं. त्या सर्व गोळ्या आमच्या तुकाराम मुंबळेंना लागल्या. हे कधी घरी येणारच नाहीत हे म्हणजे कधी विचार नव्हता केला आम्ही. तो एक भयंकर चाणाक्ष मुलगा होता. कसाबा ताबडतोब फाशी द्या या मताशी मी कधी सहमत नव्हतो. कुठूनही दुसरीकडून कळलं नाही, आम्हाला NDTV वरनच कळलं की हे असं असं घडलं आहे. अफजल गुरुला 8 वर्ष झाली तुम्ही फाशी दिली नाही, पण मला काय देणार तुम्ही? रिगल बेबी अटॅक करणे रिगल सिनेमा. तुकाराम मुंबळे साहेब नसते तर कदाचित आम्ही त्या ठिकाणी जिवंत राहू शकलो नसतो. नमस्कार, मी विनोद तळेकर. 26/11/2008 ही तारीख भारत आणि मुंबईच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहून ठेवली जाईल, कारण याच दिवशी भारतावर एक मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. असा हल्ला ज्या हल्ल्यामध्ये 166 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते. फक्त एवढंच नव्हे तर या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसातल्या काही जाबाज पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला होता. ते शहीद झाले होते. हा हल्ला आजही भारतीयांच्या स्मरणात आहे. आज 26/11 पुन्हा एकदा त्या हल्ल्याच्या स्मृती ताज्या झालेल्या आहेत. या हल्ल्याच्या स्मृती ज्यावेळेला आपण जागवतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा एक नाव नजरेसमोर येतं, ते म्हणजे अजमल कसाब. भारतानं खरं तर या हल्ल्याच्या नंतरच्या पुढच्या कारवाईमध्ये एक मोठा पल्ला गाठला, कारण पहिल्यांदाच एक अतिरेकी जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. आणि याच हल्ल्यासंदर्भात आज आपण आठवणी जागवताना त्याच हल्ल्यातले काही मेजर स्टेक होल्डर आपण ज्यांना म्हणतो की महत्त्वाचे दुवे आपल्यासोबत आहेत आणि त्या दुव्यांच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. खरं तर या पाहुण्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. हेमंत बावधनकर, तरीसुद्धा मी एक औपचारिक ओळख करून देतो. हेमंत बावधनकर यांची वेगळी ओळख सांगायची तर अबू इस्माईल हा जो कसाब बरोबरचा एक अतिरेकी होता, ज्याचं एन्काउंटर केलं गेलं ते हेमंत बावधनकर यांनी केलं. बावधनकर सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही आहे. कसाबचा संपूर्ण खटला उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कायदेशीर ज्ञानाच्या आधारावर चालला आणि कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्यात भारतीय न्याय यंत्रणा यशस्वी ठरली. त्यात मोठं योगदान उज्ज्वल निकम साहेबांचं आहे. निकम साहेब, आपलं स्वागत आहे. आता वेगळ्या रोलमध्ये आहात तुम्ही, तरीसुद्धा खटला आला की तुमचं नाव येणं स्वाभाविक आहे. रमेश महाले यांच्याबद्दल सांगायचं तर कसाबची कस्टडी त्यांच्याकडे होती आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला आणि या सगळ्या प्रकरणातले खाचाखोचा त्यांना आपण या चर्चेदरम्यान विचारणार आहोत. दिव्या साळसकर यांची ओळख म्हणजे या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांच्या त्या कन्या आहेत. विजय साळसकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. एन्काउंटर किंग म्हणून त्यांची तशीही ओळख संपूर्ण भारताला आहे आणि या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. पण त्यापूर्वी नेमकं काय घडलं हे दिव्या साळसकर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीलाच मी बावधनकर सर तुमच्यापासून सुरुवात करतो. त्या हल्ल्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे, कारण त्या हल्ल्यात मी स्वतः रिपोर्टिंग केलेलं आहे. माझी एक साधारण सुरुवातीची मी एक गोष्ट सांगतो आणि त्यानंतर तुमच्याकडे येतो. साधारण 9:30 वाजता पॅलेडियम मॉलमध्ये एका मित्राबरोबर मी शॉपिंग करत होतो आणि मला माझ्या सुपिरियर त्यावेळेला होते त्यांचा फोन आला की असं एक सुरुवातीला अशी काही माहिती नव्हती, ड्रग पेडलर्सचा काहीतरी हल्ला झालेला दिसतोय, ट्रायडंटमध्ये गोळीबार सुरू आहे, तू लगेच तिकडे जा. माझी खरं तर त्या दिवशी सुट्टी होती, बुधवार होता त्या दिवशी आणि मी सुट्टी होती. 9:30ला मी ऑफिसला आलो, युनिट घेऊन मी गेलो. सर्वात पहिले मी गेलो विधान भवनाच्या त्या सर्कलला जवळ, जिथे काँग्रेस आणि सगळी कार्यालय होती. तिथे एक मुलगी रडत बसली होती आणि तिला 2-3 मुलं समजावत होती. मी त्यांना विचारलं तर ते माझ्यावरच भडकले. नंतर कळलं कसाब जी कार घेऊन पळाला होता ती कार त्या मुलीची होती. आणि त्यानंतर मग मी ताजकडे आलो आणि तिथनं सगळं मग ते 2-3 दिवसाचं मॅरेथॉन कव्हरेज. पण मला विचारायचं हे होतं, कारण आम्ही त्यावेळेला सगळं ऑन एअरच ऐकत होतो, कारण मी ताजच्या समोर होतो. पहिल्यांदा जेव्हा बातमी आमच्या अँकरनी हे केली की 2 अतिरेक्यांना पकडण्यात यश मिळालेलं, एक जिवंत आहे आणि एकाला कंठस्नान घातलं, त्यावेळची आठवण काय नेमकी होती? जेव्हा हा अंमला चालू होता त्यावेळेला आम्हाला 12:15 वाजता पोलीस कंट्रोलवरनं एक मेसेज आला की स्कोडा कारमध्ये 2 अतिरेकी आहेत आणि ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने येण्याची त्यांची शक्यता आहे. तर माझ्यासोबत आणखी 15 अधिकारी होते, म्हणजे भास्कर कदम होते, संजय गोविलकर होते, तुकाराम मुंबळे होते, निकम होते, आव्हाड होते, अशी बरीच आमची टीम होती. आम्ही 16 जणांना 2 टीममध्ये विभागलं.
एक टीम माझ्याबरोबर होती, भास्कर कदम यांची डिटेक्शन स्टाफ आणि त्यांचा जो पथक होतं ते, आणि दुसरी टीम होती संजय गोविलकर, तुकाराम मुंबळे, आणखी जे आमचे युनिफॉर्ममधले जे अंमलदार अधिकारी होते त्यांना बॅरिकेडच्या मागे उभं केलं. साधारण 12:30 वाजता ती स्कोडा कार आम्ही नाकाबंदी करत असलेल्या ठिकाणापासून 50 फुटावर येऊन थांबली. आम्ही आमच्या जागेवरनं त्यांना सरेंडर होण्याचे म्हणजे गाडीच्या बाहेर येण्याच्या सूचना वगैरे केल्या, परंतु त्यांना ते ऐकू गेलं नाहीत की त्यांनी दुर्लक्ष केलं. परंतु त्यांनी हे पाहिलं की डाव्या बाजूला जी चौपाटी आहे त्याची फुटपाथ 9 इंचाची आहे, समोर बॅरिकेड्स आहेत, उजव्या बाजूला ज्या रोड डिवायडरवर मी उभा होतो ते 2.5 फुटाचं आहे. तर एकच मार्ग आता होता त्यांना पळून जाण्यासाठी, तो म्हणजे गाडी यू टर्न घेणे आणि पळून जाणे आलेल्या दिशेने, नरिमन पॉईंटच्या दिशेने. त्याप्रमाणे त्या चालकाने, म्हणजे चालक होता अबू इस्माईल, त्याने तो टर्न घेतला, परंतु स्कोडाचा टर्न पूर्ण त्याला बसला नाही तो, आणि ती गाडी येऊन रोड डिवायडरवर धडकली. त्या समोरच मी उभा होतो आणि मला क्लिअर दिसत होतं की दोघे ते दिसत होते. अबू इस्माईल ड्रायव्हिंग सीटवर होता आणि कसाब बाजूच्या सीटवर बसला होता. पुन्हा आम्ही आमचं जे आम्हाला शिकवलं जातं ट्रेनिंगमध्ये की सरेंडर व्हा, तर आम्ही पुन्हा त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितलं, परंतु त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं अबू इस्माईलनी आणि फायरिंग केलं. त्या दरम्यान त्याच्यात जे फायरिंग होतं ते मी चुकून गाडीच्या मागे गेलो त्या स्कोडा कारच्या, आणि आमचे जे भास्कर कदम होते त्यांनी रिटॅलिएशनमध्ये त्यांनी त्याच्या पिस्तलातनं एक गोळी अबू इस्माईलच्या दिशेने मारली. मी मागच्या काचेतनं 3 गोळ्या अबू इस्माईलच्या दिशेने मारून त्याला जखमी केलं. त्यावेळी कसाब हा जो होता तो बाजूच्या सीटवर हँड्सअप स्थितीत बसला होता, म्हणजे त्यांनी ही प्रिटेंडेड टू बी सरेंडर असंच तो बसला होता. आणि त्यांनी तो दरवाजा उघडला आणि तो रस्त्यावर आला. त्याच वेळी आमचे बॅरिकेडच्या मागे जे तुकाराम मुंबळे साहेब होते, संजय गोविलकर होते, आणखी जे आवाड होते, निकम होते, साहेब पळत पळत आले आणि तुकाराम मुंबळेच्या जवळ अगदी आमचे कसाबच्या समोर तुकाराम मुंबळे होते. त्यांनी कसाबनी त्याच्या जॅकेटमध्ये लपवलेलं AK-47 काढलं आणि फायरिंग केलं. त्या सर्व गोळ्या आमच्या तुकाराम मुंबळेंना लागल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी तुकाराम मुंबळे साहेबांनी कसाबवरची ग्रीप जी होती ती ढिली होऊ दिली नाही, आणि त्याचा फायदा आम्हाला कसाबला जिवंत पकडण्यामध्ये झालेला आहे. नंतरचं आपल्याला घटना आहे ती माहितीच आहे. तुकाराम मुंबळे साहेब नसते तर कदाचित आम्ही त्या ठिकाणी जिवंत राहू शकलो नसतो, कारण की तुकाराम मुंबळेंनी जे पकडण्यात यश मिळवलं आणि गोळ्या खाऊन देखील, त्यामुळे कसाब आपल्याला जिवंत आज. बावधनकर साहेब, या सगळ्या आठवणी आम्ही ऐकतो, आमच्याही अंगावर आजही काटा येतो त्या सगळ्या आठवणी ऐकताना, तुमच्याही अंगावर येत असणार, स्वाभाविक आहे. मला विचारायचं हे आहे की हे सगळं झालं, तुम्ही त्या अतिरेक्याला पकडलं, कस्टडीमध्ये घेतलं, आणि त्यानंतरची ती रात्र तुमची कशी होती, त्यानंतरचा घटनाक्रम कसा होता? हे फायरिंग रिटॅलिएशन झालं, फायरिंग झालं, आणि आम्ही ताबडतोब ॲडिशनल पोलीस मदत मागवली. परमवीर सिंग साहेब त्या ठिकाणी आले, सोबत ॲम्ब्युलन्स पण आली. सर्व प्राधान्याने मी तुकाराम मुंबळे साहेबांना आपल्या पोलीस व्हॅनमधनं अर्किसंद हॉस्पिटलमध्ये पाठवलं ट्रीटमेंटसाठी, आणि ॲम्ब्युलन्समधनं आम्ही नायरला या 2 अतिरेक्यांना आम्ही घेऊन गेलो. त्या ठिकाणी त्यांना मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी नायर हॉस्पिटलमुळे, आणि त्या ठिकाणी म्हणजे खूप बंदोबस्त होता, आणि त्यांना तिकडे तपासल्यानंतर अबू इस्माईलला मृत घोषित केलं आणि कसाबला औषधोपचाराकरता दाखल केलं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा स्पॉटवर आलो. त्या ठिकाणी म्हणजे आपण जसं म्हणालात की आपण रिपोर्टिंग करत होतो, तसेच आपले पण जे सहकारी होते त्या ठिकाणी आले, आमचे वरिष्ठ आले, आमचे होम मिनिस्टर त्या ठिकाणी तेव्हाचे आले, आणि त्यांनी सगळी माहिती घेतली त्या ठिकाणी. आणि त्या घटनेनंतर हे म्हणजे फर्स्ट माझं एन्काउंटर होतं, आणि गोळ्या इतक्या जवळून गेल्या होत्या, त्यामुळे त्या स्पॉटला गेल्यानंतर आजही मला ती घटना अशी डोळ्याच्या समोर तरळून जाते, आणि ती कधी न विसरणारी. जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की तो दिवस कधी भारतीय विसरू शकणार नाही, तसा मी भारतीय पण त्या घटनेचा एक साक्षीदार म्हणून पण कधी विसरू शकणार नाही अशी ती घटना होती. महाले साहेब, प्रश्न तुम्हाला आहे की ज्या वेळेला हा खटला सुरू झाला, तुम्ही तपास अधिकारी होतात, सुरुवात कशी केली? म्हणजे आता खूप त्यावेळेला प्रश्नांची भेंडोळी होती, म्हणजे काय नेमकं झालंय यापासून ते कशा पद्धतीने आता पुढे जायचं, असे अनेक प्रश्न होते. तपास हातात घेतला तेव्हा तुमचा पहिलं प्राधान्य कशाला होतं? मला मुख्य तपासी अधिकारी म्हणून नेमल्यानंतर माझं पहिला एम हा होता की हा हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत आहे,
ह्या अगोदर देखील अनेक हल्ले झाले, पण पाकिस्तानने केव्हाच मान्य केलं नव्हतं. पुढे जाऊन त्यानंतरही 26/11 नंतरही अनेक हल्ले झाले, परंतु पाकिस्तानने त्याही हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं सांगितलं होतं. परंतु आम्ही ज्या प्रकारे म्हणजे आमचे 99 लोक आणि 2 वरिष्ठ देवेंद्र भारती साहेब आणि राकेश मारिया साहेब ह्या 101 लोकांनी मिळून जो तपास केला, शेवटी पाकिस्तानला देखील तुम्ही त्यावेळेला बघितलं असेल, पाकिस्तान म्हणत होतं हे आमचं बाळ नाही. परंतु सुमारे 2 महिन्यानंतर त्यांना देखील मान्य करावं लागलं की ह्याची कॉन्स्पिरसी, ह्याचा जो कट आहे तो आमच्या हद्दीत झाला आणि ते आमचं यश आहे असं मला वाटतं. कसाबला फाशी देणे तेवढंसं कठीण नव्हतं, कारण 2100 साक्षीदार आमच्याकडे होते. पण या खटल्यामध्ये म्हणजे तपास करताना चॅलेंजिंग तुमच्यासाठी काय होतं, सगळ्यात आव्हानात्मक बाब काय होते? मग हेच की पाकिस्तानला ह्याच्यात पाकिस्तानमध्ये हा कट शिजलाय आणि पाकिस्तान इन्व्हॉल्ड आहे हे दाखवणे आव्हानात्मक होतं. तेच तर मी सांगितलं आपल्याला. अनेकदा निकम साहेब असं असतं की साक्षी पुराव्याअभावी दोषी आरोपी हा सुटून जातो. या केसचं वैशिष्ट्य काय सांगाल? जो तपास झाला होता, बऱ्याचदा सरकारी वकील तपास यंत्रणेवर एक नाराजी व्यक्त करत असतात, पण या तपास यंत्रणेचं काय यश होतं किंवा या खटल्याला एक लॉजिकल एंडपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला कशी मदत झाली या तपास यंत्रणेची? नाही, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तर होतेच, आय विटनेस ज्याला आपण म्हणतो, आणि डॉक्युमेंटरी म्हणजे CCTV फुटेज असेल असा सज्जड पुरावा होता. माझ्यासमोर महत्त्वाचा प्रश्न होता, हे 10 अतिरेकी एकत्र आले हे न्यायालयात सिद्ध करायचं होतं. आणि हे सिद्ध करताना फक्त मला एक CSTचा अटॅक किंवा कामा हॉस्पिटल एवढं घेऊन चालणार नव्हतं. जरी त्यावेळच्या तत्कालीन केंद्र सरकारने सांगितलं होतं की एवढाच हा खटला तुम्ही चालवा आणि कसाबला ताबडतोब फाशी द्या, या मताशी मी कधी सहमत नव्हतो. आणि तत्कालीन केंद्र सरकारला देखील मी कळवलं होतं की असं करणं चुकीचं होईल. आणि त्याप्रमाणे पोलीस आयुक्त त्यावेळचे जे होते त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि आम्ही हा एकत्रित केला. आता एकत्रित म्हणजे काय की हॉटेल ओबेरॉय इथले अतिरेकी मारले गेले होते, हॉटेल ताज इथले मारले गेलेले होते, किंवा तुमचं कामा हॉस्पिटल फक्त अबू इस्माईल आणि कसाबच होते, किंवा तुमचं लिओपोल्ड कॅफे इथले अतिरेकी मारले गेले होते. हॉटेल ओबेरॉय, ताज, नरिमन हाऊस इथले सगळे अतिरेकी मारले होते. जिवंत फक्त CST आणि कामा हॉस्पिटल अजमल कसाब आणि अबू इस्माईल मेला होता आणि कसाब होता. तर असं आहे की आणि हा कसाब नेहमी चकमा देणार होता. एक मी त्याचं नेहमी म्हणत असतो, रिअली गुड ॲक्टर. म्हणजे हे खटले एकत्रित चालवल्यानंतर प्रश्न माझ्या पुढे असा होता की हे हॉटेल ओबेरॉय ताज हे कसे सिद्ध करायचे? तर डेड बॉडीची आयडेंटिफिकेशन परेड मुंबईच्या नव्हे तर माझ्या न्यायालय 48-49 वर्ष माझी प्रॅक्टिस आहे. या कालावधीमध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये मी असं सांगू शकेल की मृतकांची देखील आम्ही आयडेंटिफिकेशन परेड घेतली होती. म्हणजे जे हॉटेल ओबेरॉयवरती ज्यांनी हल्ला केला, जे 2 अतिरेकी, हॉटेल ताजवरती हल्ला केला, त्यांच्या डेड बॉडीज आणि इतर 6-7 डेड बॉडी एकत्र ठेवून हॉटेल ओबेरॉयमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष हल्लेखोरांना पाहिलं तर त्यांच्याकडून ओळख परेड करून घेतली. मला हा लाईन अप सगळा खटला करायचा होता. म्हणजे एकत्रित हा खटला चालवून आणि हा एकत्रित हा जो अटॅक झाला हा फक्त मुंबईवरचा हल्ला म्हणजे बाहेरून आलेला हा नंबर 1चं आव्हान होतं. दुसरं नंबर आव्हान असं माझ्या पुढे होतं की हॉटेल ओबेरॉय हे प्रायव्हेट आहे, हॉटेल ताज हे प्रायव्हेट आहे, नरिमन हाऊस प्रायव्हेट आहे, CST सेमी गव्हर्नमेंट आहे. तर याच्याकरता यांनी 10 अतिरेक्यांनी हल्ला केलेला हा भारताशी युद्ध खेळला असा आरोप करता येईल का, हा प्रश्न होता. 93च्या बॉम्बस्फोटामध्ये हा आरोप सिद्ध झालेला नव्हता, जरी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते, तर तोही खटला मीच चालू होता. त्यामुळे दुसरं आव्हान असं होतं की ह्या 10 अतिरेक्यांचा मुंबईवरचा हल्ला म्हणजे भारतावरची हल्ला होता. मग हे सिद्ध करण्याकरता हे अतिरेकी जे बोलत होते इंटरसेप्ट कॉन्व्हर्सेशन ते आम्ही न्यायालयात प्रोड्यूस केलं. आणि त्या आधारे माझा युक्तिवाद असा होता की दिस इज अ वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याचा उद्देश वेगवेगळा होता आणि न्यायालयात ते सुप्रीम कोर्टापर्यंत मानलं गेलं. म्हणजे हे आमच्या दृष्टिकोनात यश महत्वाचं आहे. मगाशी मालेजींनी सांगितलं ते बरोबर आहे, कसाबला फाशी द्यायचं नाही तर यामागे जी पाशवी शक्ती होती त्या शक्तीला एक्सपोज करणं
आणि कायद्याच्या माध्यमातून. म्हणून मी FBI चे 2 एजंट्सना कोर्टामध्ये तपासलं, ज्यांनी ह्या कसाबात त्यांनी तो GPS जो मोठा असतो तो फोडून टाकला होता. त्यातला डाटा रिट्रीव्ह केला आम्ही, जे न्यूयॉर्कच्या FBI लॅबॉरेटरीने, आणि त्याच्यावर वे पॉईंट्स असे होते की कराची टू मुंबई आणि परत मुंबई टू कराची होते. म्हणजे या अतिरेक्यांचा परत जायचा डाव होता का, हा एक प्रश्न येऊ शकतो. अर्थात हे अतिरेकी जे बाकीचे मारले गेले, आणि बोधनकरांनी सांगितल्याप्रमाणे अबू इस्माईल यांचा म्होरक्या होता या 10 अतिरेकी, त्याला बरीचशी माहिती होती. दुर्दैवानं आम्हाला ती माहिती मिळू शकली नाही, जेवढी कसाबकडनं प्राप्त झाली ती माहिती आणि बाकीची आमची कागदोपत्री माहिती, या आधारेपर्यंत आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा उघडकीला आणू शकलो. दिव्या, तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळं झालं त्यावेळेला तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळच्या मनस्थितीची कल्पना आम्ही करू शकतो. पण विजय साळसकर ज्यावेळेला शहीद झाले ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली, त्यावेळचा घटनाक्रम आणि त्याआधी म्हणजे तो पूर्ण दिवस कसा होता, तुम्हाला काही आठवतं त्यावेळचं? हो हो. मी 21 वर्षाची होते. माझा जस्ट 2 महिन्यापूर्वी वाढदिवस झालेला, म्हणून आय रिमेंबर. म्हणजे मला खूप क्लॅरिटीने तो दिवस व्यवस्थित आठवतोय. माझे वडील कधीच घरी लवकर यायचे नाहीत. म्हणजे मला फार कमी मेमरी आहे की ते लवकर घरी आले. पण त्या दिवशी 26 तारखेला ते काहीतरी 10 वाजता वगैरे घरी, आणि माझ्यासाठी 10 इज लवकर. हो. तर समजू शकतो, कारण माझेही वडील पोलीस अधिकारी होते. हा, तर ते 10 म्हणजे लवकर. तर मी त्यांना विचारलं, पण अरे यू आर होम अर्ली? ते म्हणाले, आय केम टू गिव्ह यू अ सरप्राईज. आणि मग त्याच्यानंतर आय सेड, अरे असं थोडी चालणार आहे, आणि यू फॉर टेक मी फॉर अ ड्राईव्ह. तर ते म्हणाले, चालेल, मी जेवून घेतो आणि मग आपण जाऊया. म्हटलं ओके. असं बोलून मी माझ्या रूममध्ये निघून गेले आणि ठीक आहे काहीतरी. त्याच्यानंतर मी रूममधनं बाहेर आले आणि ते घरीच नव्हते. तर मी आयलोचरला म्हटलं, कुठे गेले? तर ते म्हणाले, काहीतरी ना गँग वॉर सारखं टी व्हीवर दाखवत आहेत, पण ज्या प्रकारे विजयची ॲक्शन एवढी फास्ट होती, आणि त्याने जे काही, कारण ते ही आर रिटायर्ड फॉर दॅट, त्यामुळे त्यांचे जे कोणी टीम मेंबर्स होते तेही सुद्धा आपापल्या आता घरी जाण्याच्या मार्गावर होते किंवा घरी पोचलेले. त्यांनी फोन करून सांगितलं की हा गँग वॉर नाही आहे, हा हे काहीतरी वेगळं आहे, आणि त्यामुळे आपल्याला आज रात्री आपल्याकडे जेवढं अस्त्रशस्त्र आहे ते सगळं आपल्याला आज लागणार आहे. हे काहीतरी खूप भयंकर होतं. आणि एवढ्या स्पीडने ती म्हणाली की मी पण त्याला बघितलं की हा जो स्पीडने शर्ट पॅन्ट घालून गेला, आणि मग तिने एक 11:55ला फोन केला की कुठे आहेस तू करून. सो ही सेड, आय एम ॲट द स्पॉट. तर माझे वडील स्पॉटला असणं हे आमच्यासाठी खूप कॉमन होतं. म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं, आपल्याला साधारणतः आपण 4-5 वर्षाच्या जेव्हापासून कळतं, तेव्हा की डॅड इज ॲट द स्पॉट, हे मी एव्हरी इयर, एव्हरी 6 months, एव्हरी फ्यू डेज ऐकलेलं सेंटेन्स आहे. त्यामुळे ठीक आहे, सवय आहे याची. आईने मी विचार केला की सकाळी उठल्यावर कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय झालं आहे. ते कधी घरी येणारच नाहीत हे म्हणजे कधी विचारच नव्हता केला आम्ही. 1 वाजता आमचे सगळ्यांचे फोन्स वाजायला लागले. तेव्हा सेलफोन सगळ्यांकडे होते, आणि काही फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स वगैरे सगळे जे टी व्ही सतत बघत होते ते बिल्डिंगमध्ये खाली येऊन थांबलेले, पण वर येऊन मला आणि माझ्या आईला सांगण्याची फारशी कोणाची हिंमत होत नव्हती. फक्त माझ्या मावशीने सांगितलं की एक काम कर, टी व्ही ऑन कर. आम्हाला कुठूनही दुसरीकडून कळलं नाही, आम्हाला NDTVवरनंच कळलं की हे असं असं घडलं आहे. तेव्हा मला वाटलं की हे चूक आहे, काहीतरी कन्फ्युजन झालंय, चूक घडली, नावात काहीतरी गल्लत झाली असेल. असं थोडी होऊ शकतं, कारण सिन्स चाइल्डहुड मी बघितलं ही ऑलवेज कम्स होम, तर हे असं कसं. पण मग गोष्टी घडत गेल्या आणि मग कळलं की नाही. आणि ते तर खूपच म्हणजे खूप पेनफुल होतं. खूप लोकही आलेली तेव्हा, आणि सगळं खूप म्हणजे हेझी आहे. जर तुम्ही मला आता विचारलं की क्रम बाय क्रम जर तू सांगू शकते, तर खूपशा गोष्टींबद्दल मी सुद्धा आता ब्लँक आहे. कारण एवढा जास्त शॉक बसलेला की अरे हे घडलंच कसं, आणि कोणतरी आपल्या कंट्रीमध्ये येतं, आपल्या वडिलांना या प्रकारे गोळ्या लागतात, हे कधी विचारच नव्हता केला. पाकिस्तानमधनं कोणतरी टेररिस्ट येतात आणि मुंबईसारख्या सेफ ठिकाणी असं काहीतरी करतात, आणि मग आपले वडील घरी येत नाहीत.
ह्या सगळ्याचा खूप खूप मेंटल शॉक हा जो आहे हा मला बसलेला, माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आईला खूप शॉक बसलेला. त्यामुळे खूप टफ फेज होता ज्याच्या थ्रू आम्ही गेलो. पण त्या प्रसंगाकडे बघताना आज काय वाटतं, तो अपघात होता असं वाटतं की, कारण त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की यंत्रणेतल्या अनेक त्रुटींमुळे सुद्धा ती गोष्ट घडली, म्हणजे एवढे अधिकारी एकाच ठिकाणी असणं, अशा अनेक गोष्टींवर त्यावेळेला खल झाला होता. तुम्हाला काय वाटतं, अपघात होता की खरंच यंत्रणेतल्या त्रुटी कारणीभूत ठरल्या? नाही नाही, अपघात आपण त्याला ऍक्च्युली म्हणू शकतो इन अ वे. ते क्रॉस फायर होतं. ओके, तो कामा हॉस्पिटलचा जो इन्सिडेंट आहे तो प्रचंड महत्वाचा आहे. त्या क्रॉस फायरमध्ये सुद्धा कसाबला आणि इस्माईलला गोळ्या लागल्या. जर त्यांना त्या इन्सिडेंटच्या वेळेस गोळ्या लागल्या नसत्या तर त्यांनी काय माहिती पुढे जाऊन अजून काही केलं असतं. आपण त्याला ह्याच एका अँगलने बघितलेलं माझ्या मते. आता ते सिस्टमचं फेलियर होतं का ते सिस्टमचं फेलियर नव्हतं ह्याच्यावरती ऑनेस्टली मी किती अभिप्राय देणार, किती राईट आहे हे सुद्धा आय डोंट नो. माझ्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स माणसं इथे आहेत आणि आय थिंक ते सर जास्त ह्याच्यावर लाईट टाकू शकतील. पण हां, आपल्याला थोडं आधी कळलं असतं तर मे बी आपण जास्त प्रिकॉशन्स घेतल्या असत्या, आपण हा हल्ला होऊन दिला नसता. जेवढे आपण आता सतर्क राहतो ना तेवढे आपण त्यावेळेस सतर्क नव्हतो आणि कुठेतरी झालं असणार. आय एम व्हेरी शुअर. म्हणजे मला कोणाला फिंगर्स नाही पिन पॉइंट करायचे, पण आय एम व्हेरी शुअर की आहे. पण आपण ह्याला एक इन्सिडेंट म्हणूनच बघितलेलं इज बेटर. अगदी. महालेजी, मला या सगळ्या खटल्याच्या केंद्रस्थानी कसाब होता आणि कसाबबद्दल लोकांना उत्सुकता आहे. म्हणजे त्याही वेळेला होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे, कारण सगळा प्रसंगच इतका गंभीर होता आणि त्यातनं कसाब इतके दिवस हा सगळा तपास चालला. त्या दरम्यान तुम्ही कसाबला अनेकदा भेटलात. कसाबचं व्यक्तिमत्व आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. माझ्या कस्टडीत तो 82 दिवस होता. म्हणजे डेली मी त्याला भेटत होतो. माझी भेट होत होती ड्युरिंग द कोर्स ऑफ इंट्रॉगेशन. ट्रायलच्या वेळेला देखील मी डे टू डे होतो निकम साहेबांबरोबर. त्याही वेळा तो भेटत होता. तो एक भयंकर चाणाक्ष मुलगा होता. आणि तो चाणाक्ष का होता की त्याला पाकिस्तानमध्ये दिलेली ट्रेनिंग. जर त्याच्याकडे इंट्रॉगेशन करायला आपण बसलो तर तो म्हणायचा, साहब मेरे को आप फांसी दे ही नहीं सकते हो. म्हणलं का रे बाबा, का नाही देऊ शकत? तर म्हणे अफजल गुरुला 8 वर्ष झाली तुम्ही फाशी दिली नाही तर मला काय देणार तुम्ही? म्हणजे मला चॅलेंज होती ती. दुसरा कोणतरी पोलीस अधिकारी असता तर रागावला असता. मी रागवत नव्हतो, शांत होतो. पण ज्या वेळेला त्याला फासावर इकडनं आर्थर रोड जेलमधनं त्याला पुण्याला येरवड्याला नेलं त्यावेळेला बाकी मी माझा बदला घेतला. बदला कसा घेतला त्याला प्रश्न विचारून. त्याला विचारलं, काय रे बाबा कसाब, तुझे तो 8 बरस नहीं हुआ. त्यांनी मान खाली घालून सांगितलं, साहब आप जीत गए मैं हार गया. निकम साहेब, जसं महाले खूप वर्ष खूप दिवस त्या आरोपीबरोबर राहिले, दहशतवाद्याबरोबर राहिले, तुम्ही बऱ्याच काळ म्हणजे त्याच्या खालोखाल म्हणता येईल असा इतका काळ त्याला जवळून बघितलेला आहे आणि त्याच्याशी संवादही साधलेला आहे. तुमच्या अनेक कसाबबद्दलच्या गोष्टी त्यानंतर सुद्धा आल्या होत्या आणि त्या प्रश्न उत्तरादरम्यानच्या अनेक कॉन्ट्रोवर्सीज सुद्धा समोर आल्या होत्या. पण कसाबचं वर्णन तुम्ही कसं कराल? खरं म्हणजे स्पष्ट बोलायचं म्हणजे कसाब हा ऑर्थोडॉक्स तुरुंगात 1 ते 1.5 वर्षच राहिला. हा जवळजवळ 2008 मला वाटतं कधी सुरू झाला आपला खटला? 2009 म्हणजे 2-3 महिन्यातच सुरू झाला. म्हणजे मार्च 2009ला हा खटला सुरू झाला. त्याच्या अगोदर 2007 डिसेंबर 2007ला माझा 93चा बॉम्बस्फोट ऑर्थोडॉक्समध्ये संपला होता. म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ मी 13 वर्ष ऑर्थोडॉक्स तुरुंगात काढलेली आहेत. म्हणजे बॉम्बस्फोट आणि कसाबचा खटला. अर्थात तुमचा प्रश्न जो आहे की या माझ्या कालावधीमध्ये म्हणजे मी नेहमीच बघत असतो की कुठलाही गुन्हेगार असो त्या गुन्हेगाराशी मी प्रत्यक्ष बोलत असतो. आणि आमचे महालेजी पण माझ्याबरोबर असायचे कसाबच्या खटल्याच्या चार्जशीट दाखल झाल्यानंतर. तेव्हा मला आठवतं एक प्रसंग की कसाब मला नेहमी बादशाह म्हणायचा. त्याने सांगितलं की सर मुझे एक सिगरेट दो. तो म्हटलं हाँ चल मैं सिगरेट देता हूँ. एक ही क्यों मांग रहा, मैं तुझे पाकिट पूरा पैक देता हूँ.
तो एकदम अच्छा देंगे आप? मतलब हाँ दूंगा, लेकिन एक शर्त है। बोले क्या शर्त है? मतलब जो आज तक तूने पुलिस के तहकीकात में जो बात बताई नहीं वो मुझे बता। नहीं मैंने तो सब पुलिस को बता दिया। बोले साहब नहीं, मतलब यार ऐसी तो भी कुछ होगी ना बात की जो अब तक तू भूल गया होगा जब हमारा इंट्रोगेशन, बरोबर है ना माल से, इंट्रोगेशन महाली जी कर रहे थे तब मतलब आप भूल गए होंगे, तो तू भूल तो गया होगा। नहीं बादशाह मैं कुछ भूला नहीं। बोले नहीं मतलब याद रख, फिर सिगरेट का पैकेट चाहिए की नाही तुझे? तर थोडा वेळ घेतला त्याने विचार करा। साहब बोले हम रिगल में भी अटैक करने वाले था, रिगल सिनेमा पे। आता हे आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठेही डिस्क्लोज नाही, माले साहेबांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये केलं कुठे डिस्क्लोज झालंय रिगलच्या, पण ह्या बेट्याला रिगल सिनेमा थिएटरचं नाव माहिती होतं। मग मी म्हटलं हा काहीतरी फेकतोय, म्हटलं कॉन्स्टेबलकडनं गार्डकडनं ऐकलं असेल। मी त्याला म्हटलं हमारे यहाँ बम्बई में रिगल सिनेमा नहीं। असं बघितलं, आप जरा पूछ लो बोले रिगल सिनेमा आहे की नाही। अच्छा, आता म्हणजे याचा अर्थ असा की कसा माले साहेबांनी जे बरोबर सांगितलं, अतिशय चाणाक्ष, धूर्त, लांडग्यासारखा लबाड आणि ऍक्टिंग करण्यात पटाई, कारण त्याशिवाय अतिरेकी होतच नाहीत। अहो यांना पहिल्यांदा म्हणजे गमतीचा भाग असा आहे की पहिल्यांदा कोर्टाने विचारलं की मला गुन्हा कबूल नाही म्हणाला, 147-48 साक्षीदार तपासल्यानंतर सर मैं इकबाली बयान देना चाहता हूँ, म्हणजे पूर्वी मॅजिस्ट्रेटकडे दिलेला होता तो त्यांनी नाकारला की पोलिसांनी माझ्याकडनं बळजबरी घेतला असा आरोप केला। मग पुन्हा कोर्टात ज्यावेळेला 168 काहीतरी 67 साक्षीदार मी टाकणार तेवढ्यात तो कोर्टात म्हणाला सर मैं गुन्हा कबूल करना चाहता हूँ। अर्थात आम्हाला काही हरकत घ्यायची गरज होती, त्याने गुन्हा कबूल केला। काय कबूल केला त्याने? सर हे पकडला बिकडला बरोबर सांगितलं त्याने कि मुझे पुलिस ऑफिसर ने गिरफ्तार किया ओविनोली चौपाटी के पास, लेकिन मैं बॉलिवूडचा मला फार शौक होता पिक्चर बघायचा म्हणून मी त्याच्याबरोबर आलो। हे अबू इस्माइलने सर्व फायरिंग केलं, मी फायरिंग केलं नाही, सगळं अबू इस्माइलवर ढकलत होता। 2 दिवस कोर्टाने त्याचा रेकॉर्ड करून घेतलं। मग बाहेर लगेच आपल्या देशामध्ये चॅनलवरती कालवा सुरू झाली, साहेबने गुन्हा कबूल केलाय, मान्य का करत नाही? कोर्टाने मला विचारलं मान्य करणार आहे तुम्ही? आहे त्याचा कबुली जबाब, म्हणजे मी लगेच जजमेंट देतो। म्हटलं नाही मान्य करणार। मी कोणाला विचारलं नाही, यांनाही विचारलं नाही, पोलीस आयुक्तालाही विचारलं नाही, म्हटलं मला मान्य करायचं नाही याचा कबुली जबाब, कारण स्वतःकडे मिनिमम रोल घेत होता। म्हणजे हा जर मी ऍक्सेप्ट केला असता तर मी कसाबला फाशी देऊ शकलो नसतो। कट जो आहे आंतरराष्ट्रीय कट याचा म्हणजे पाकिस्तानमधून आलेला हा उघडकीला आणू शकलो नसतो, परंतु बाहेर चॅनलवरती सुरू झालं गुन्हाखानी कबूल केलं, त्यांनी कबूल केलं आणि उगीच ट्रायल चालवतात, सरकार खर्च करतात। म्हणजे आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहे आणि ह्या वाचाळवीरांना काही पत्ता नसतो, पण कारण आपल्या देशात लोकशाही राहते, पण आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही निर्धारित वेळात ॲफिडेव्हिट्सवरती पुरावा दिला पहिल्या प्रथम। मुंबईच्या इतिहासात माझ्यामध्ये पहिल्या प्रथम घडलंय की जवळजवळ आम्ही अनेक साक्षीदारांच्या ॲफिडेव्हिटवरती पुरावे आपण दिले आणि फक्त उलट तपासणीसाठी सांगितलं आरोपीच्या वगैरे करा, त्यांनी काही नॉमिनल क्रॉस केली। म्हणून हा खटला आम्ही जवळजवळ 9 ते 10 महिन्यात आपण संपवला असेल, 9 ते वर्षाच्या आत संपवला। हा एक न्यायालयीन आमचा विक्रम आहे। बरोबर। अजून एक म्हणजे या खटल्यानंतर ज्यावेळेला कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळेला बहुतेकांनी समाधान व्यक्त केलं, प्रत्येक देशप्रेमीची एक समाधानाची भावना होती, पण काही सवाल उपस्थित झाले होते। यातला एक महत्त्वाचा सवाल SM मुश्रीफ जे माजी पोलीस अधिकारी होते त्यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी अनेक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांच्या एकूणच स्टेटमेंटकडे तुम्ही कसं पाहता? काय स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, जिभेला हाड नसतं, त्यामुळे कोणी काय बोलावं याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही। दुःख एवढं एक होतं की मुश्रीफांसारखा एक रिटायर वरिष्ठ पोलीस अधिकारी असे बेछूट आणि बेताल वक्तव्य करतो, याचं मला दुःख होत आहे। आपण नुसतं दुःख म्हणजे बेताल वक्तव्य नाही आपलं, तर आपण जे ह्या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांचा तुम्ही घोर अपमान करतात। काय त्यांनी सांगितलं की कसाब आलेलाच नव्हता, तो IBचा एजंट म्हणून होता। दुसरा आरोप काय केला की करकरेंना ज्या गोळ्या लागल्या होत्या त्या कसाबच्या बंदुकीच्या गोळीत नाही, याच्याकरता ते साधा आधार काय देतात की 26/11च्या निकालपत्रामध्ये बघा। अहो पण निकालपत्र करकरे साहेब काय अशी शर्ट घालून गेले होते का? त्यांनी जॅकेट लावले होते, बुलेट प्रूफ जॅकेट होते, आम्ही एक्सपर्ट तपासला, त्या गोळ्या डिफॉर्म झालेल्या होत्या आणि म्हणून न्यायाधीशांनी काही समजून घ्यायचं नाही। न समजून घेताना बेछूट पुन्हा आरोप पोलीस अधिकाऱ्यांनी करावा याचं मनस्वी दुःख होतं। ज्या पाकिस्तानमध्ये
कसाबच्या ट्रायलबद्दल कुठेही शंका उपस्थित करण्यात आली नाही. ज्या पाकिस्तानमध्ये करकरे, कामटे, साळेस्कर यांचा मृत्यू हा या 26/11च्या हल्ल्यात झाला आहे हे पाकिस्तानमध्ये मान्य करणं, हे मी स्वतः पाकिस्तानला गेलो होतो म्हणून सांगतो, आणि हे स्वतः मान्य करण्यात आलं. तिथे आपल्यासारखे आपल्या देशामध्ये हे वरिष्ठ माजी पोलीस अधिकारी करतात, याचं अतिशय दुःख होतं. आणि खरोखर मी त्यांना माफ करो, परमेश्वर त्यांना कळत नाही अजाणतेने काय बोलता आहेत म्हणून माफ करो म्हणून एवढं मी दुर्लक्ष केलं. मला देशद्रोही म्हणण्याची पाळी आली त्यांची. इतके तुम्ही कुठची पातळी गाठताय? तर कृपया असं करू नका की आपण काय बोलतो आहोत. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर खुशाल तुम्ही राजकारण करा, पण अशा तऱ्हेचं घाणेरडं राजकारण करू नका. 26/11चा हल्ला, त्यावर आपण बोलू तितकं कमी आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. पण 26/11च्या हल्ल्यानं अनेक प्रश्नांची जशी उत्तर मिळाली तसेच अनेक प्रश्नसुद्धा निर्माण झाले, विशेषतः सुरक्षेच्या मुद्द्यावर. त्यानंतरच्या काळात ज्या पद्धतीनं पावलं उचलली गेली, आज भारत त्यामुळे अधिक सुरक्षित झाला असं म्हणता येईल. पण अजूनही ज्या मास्टर माइंडचा या अतिरेकी हल्ल्याच्या मागे हात होता त्याच पाकिस्तानची अजूनही भारतावर करडी नजर आहे. आणि कुठल्याही क्षणी पाकिस्तान भारतावर काहीतरी कुरापती काढण्यासाठी सज्ज असतो. एकूणच या हल्ल्यानंतर आपल्या यंत्रणेतल्या काही त्रुटी समोर आल्या. पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्या त्रुटींवर काम करून आपल्याला आपल्या भारताची सुरक्षा अधिक मजबूत ठेवणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी 26/11चा हल्ला हे एक उदाहरण ठरावं. धन्यवाद.